भवसागर तरता कारे करी कसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर सोजवीत येतील त्याचे पायी घाला मिठी मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जगजेठी भावा एकासाठी खांदा वाये आपुल्या विठ्ठला कार्य करीत सा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमानम अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरम वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवणी याचे पायी घाला मिठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून साधकाच्या जीवनातल्या चिंताचा उत्तर देणारा असा अभंग आहे विठ्ठला साधकाच्या जीवनातली चिंता घालवणारा हा अभंग आहे का नाही. आज सगळ्यांना ज्ञात आहे दुसऱ्या महाराजाचं कीर्तन आणि सर येतात एका अपेक्षेनं होतं एक सगळ्यांनी धरलं होतं पहिल्या की आपल्याला यावर्षी 15चा उतार एका बॅगला येईल सोयाबीन पालच तसा होता पण एका धुळीनं अख्खा पाल वाळूनच टाकला बरोबर आहे ना एका धुळीनं पाला जसा वाळावा तसं तुमचं मी इथं पाहिल्यावर झालं विठ्ठल 15चा उतार 5 वरच आला योग्यचा तर 2.5 वरच आला पकवतच घेईल
अडीच उताराला त्याचा रात्री का सांगता आता उद्या म्हणे मीच वाजवतो पोरायला म्हणला कथाही वाजवत नाही म्हणला कारण ती 15चा उतार धुळी पडली 5 वर उतार आला बरोबर आहे का नाही अडीच वर आला आहे का नाही तर आता काय करता बाबा एवढेच तरी इलाज नाही अडीचही झाली ती नाही झाली तर वावराच्या बाहेर तर का नाही का नाही काय नाही का नाही जी होईल ती होईल मग आता काय करतात त्याला भुसात का अर्धी जाईल चला अशा प्रकारे महाराजांना अडचण आली नाही चला मग तुकोबर आहे या भंगातून साधकाच्या जीवनातली चिंता घालवतात संसारिकाच्या जीवनात अनेक चिंता आहे नेहमी आपल्याला माहिती आहे अनेक चिंता संत महात्म्यांनी वर्णन केल्या चिंताच परमेयांच मनात एवढ्या चिंता की पावला पावलाला काय आहे चिंता पाऊल टाकलं चिंता एक चिंता आहे एक अरे किती तरी काय आहे चिंता सकाळपासून संध्याकाळचं आपण जर लिहून ठेवलं एक डायरी ठेवायची खिशात आणि लिहून ठेवायचं की मी किती प्रकारच्या चिंता दिवसभरात करतोय दररोज एक डायरी लागेल बुवा दररोज एक डायरी लागेल कशाला फक्त चिंता लिहायला दररोज तो लिहिणं होतं का काय नाही काय माहित भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना आपल्याला माहिती आहे विषय मला संतांनी वर्णन केलं शेषालाही काय वर्णन करता आलं नाही वेद जाणून गेला पुढे मौनावला वेदानं जाणण्याचा प्रयत्न केला वेदाला मौन पडलं तसं आपल्या चिंतेचं वेदालाही काय करता येत नाही वर्णन करता येत नाही किती तरी चिंता साधकाच्या जीवनात चिंता आहे चिंताचे महाराज देवाच्या जीवनात आता सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या चिंता साधकाच्या जीवनात चिंता आहे ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हे चितळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेने पावेन फळ निश्चयसी सारखा साधक काय करत राहतो चिंता करत राहतो काय मी उदार पावे काय ऐशी पुण्य होईल गाठी गाडीन पायी देवाचे मिठी मज तो कुरवाळील जग जेठी दाटईल कंठी सदगदीत सांगा ना असं कधी होईल ऐशी चिंता करी सारखी तळमळ ऐका सामान्य संसारिकाला ही तळमळ परमार्थिक साधकाला ही तळमळ पण
परमार्थिक साधकाची एक मजबूत बाजू आहे आणि संसारिकाची एक दुर्बल बाजू आहे. कोणती मजबूत बाजू आहे? संसारिकाची चिंता घालवण्याला कुणाचाच आधार नाही आणि परमार्थिक साधकाची चिंता घालवण्याला संताचा आधार आहे. विठ्ठल कोण चिंता घालवत आहे? ज्याच्याकडे चिंता घालवायला गेलो त्यानं वाढवली का घालवली? बैसलो जयावरी सैराट ते जाय. कोणाकडे चिंता घालवायला जाऊ? बरं, दुसरी अडचण अशी आहे, ज्याच्याकडे चिंता घालवायला गेलं तो त्याच्यापेक्षा 1000 पटीनं चिंतावान आहे का नाही? ज्याच्याकडे चिंता घालवायला गेलं त्याच्याकडे आपल्यापेक्षा काय आहे? राणी दुखिया दुखी भेटले, वांज फुली फुल नातरी सरोवर आटले. राणी दुखिया दुखी भेटले, वांज फुली फुलले, झाड जैसे. आहे का नाही? आपण ज्याच्याकडे सांगायला जावं त्याच्याकडे अगोदरच चिंतेचा साठा भरलेला, तो काय आपली चिंता घालवणार आहे? घालू शकत नाही महाराज, घालू शकत नाही. आहे का नाही? अरे कधी कधी तर असं होतं, आपण आपलं सांगायला जातो त्याचं ऐकून आपल्याला आपलं कमी वाटतं. होतं ना सर? आपण जातो गोवा जवळचा मनुष्य सांगावं, तो नाराज बसलेला, काय झालं बुवा? तो त्याला जवळचा असल्यामुळे त्यालाही सांगावं वाटतं. तो त्याचं सांगायला लागतो, तो याचं गुंडाळून घरी आणतो. का? आपलं दुकान सोडायचंच नाही, त्याचं दुकान आपल्यापेक्षा मोठं आहे. काय सोडावं आपलं? असं होतं का नाही? कोण कोण आधारे मानवत आपल्याला? काय मानून या राहिली निश्चिंती, काय जबाब देती यमदूता. तुका बरं आहे म्हणतात. कुणाचा आधार आहे तुम्हाला सांगा ना? कुणाचा आधार आहे? एक जण म्हणला मी बायकोला डेअरिंग भाजी म्हणला, रे अवघड असतंय म्हणला, हे सोपं नसतंय, काळ असतोय त्यो. साधू महात्मा सांगूला काळ असतोय तो. मला का भुक्कीत दाता पाडते कोणाची? काळाचे. कोण? एका भुकीत दाता पडते. ती म्हणलं तुला खरं सांगू का, तिची बुकी तिथपर्यंतच चालते. कुठपर्यंत? तवरी तुमचे बळ जवळ आला. बळ असतंय, काही फायदा होत नाही महाराज. नामदेव महाराजांनी तर या विषयावर सगळ्यांचंच वर्णन गोड केले. नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला ज्याचा ज्याचा विश्वास आपली चिंता घालवे एकही उपयोगाला येणार नाही. देहग्रहाची कामिनी तितवा राहिली भुवनी, मी तवा जळतसे स्मशानी. अग्नी सवे एकटा अंत काळे परदेशी. देहग्रहाची कामिनी तितव राहिली भुवनी. स्मशानी नाही, भुवन ती घरीच राहते. म्हणजे काही काही याच्यात घरी राहते, काही काही जातात. असं त्याची घरी राहते, काही काही जातात. अशा प्रकारचं गेली तरी घरीच राहते, म्हणजे घरीची ती वापस. तिथे गेली तरी ती तिथं राहत नाही. ती म्हणते का मानावर इथे आता मी जन्मभर इथंच राहते असं नाही म्हणत. तिथं राहिली भुवनी मी तव जळतसे स्मश. गण आले गोत्रज आले
अवघे परतून गेले. मोकलोनी कोण चिंता कारण तीच चिंतेनं ग्रस्त आहेत. सगळ्यात मोठी चिंता आहे मरणाची, सगळ्यात मोठी चिंता आहे. महाराज काय आता आपल्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. सगळ्याला मरणाची मोठी चिंता. आणि आधार कोणाचा नाही, आधार नाही कोणी मज बाप ना माय. कुणाचा ते बाई सलो जयावरी कुणाचा आधार आहे, एकाचाही आधार नाही. आणि साधकाचं भाग्य मोठं आहे, त्यांना आधार आहे. मज संताचा आधार तू एक आधार. आधार मला संताचा, इतराचा लेखा कोणा इतराचा लेखा कोण करी. आमच्या बाकीचे लेखा म्हणजे हिशोबात नाहीत. आमच्या कोण हिशोबात नाही, कोणी तिने लोक हिशोबात नाही. का श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. आणि महाराज माऊली एखाद्या वेळेला जर तुमच्या श्री गुरुने हात सोडला तर माऊली म्हणतात हिला असं होईल. मग राजयाची कांता काय भीक मागे. माऊली बरोबर आहे. महाराज भगवंतांना सांगितलं, अर्जुन म्हणतोय माऊली अर्जुनाचं वर्णन करत असताना म्हणतात अर्जुन हा कामधेनूचं लेकरू आहे, कामधेनूचं. आणि वासरू आहे. आणि ज्या याच्यात बांधले मांडवात, तो मांडव कशाचा आहे, वरी चिंतामणीचा आहे मांदोडा. चिंतामणीचा मांडव केलेला आहे. ओ मनोरथ सिद्धीची आडा कानो आवा. का त्याच्या इच्छा पूर्ण होऊ नये, का त्याची चिंता जाऊ नये. अशा प्रकारचा असल्यावर इतराचा लेखा काय हिशोबात नाही आमच्या ते बाकीचं काही. आमचे गुरु माझ्या पाठीशी पाठबळ आहे, पक्के आहेत. नाही का नाही. कल्पतरू खाली जो कोणी पैसला काय उनी त्याला संजी कल्पतरू खाली बसलेला आहे. काही कमी आहे मला त्याच्या जीवनात. संताचा आधार आहे आम्हाला माऊली. साप्रतिक साधकांनी असं वर्णन केलेलं आहे, संताचा आधार आहे. अरे तेव्हा संताच्या आधारावर संत बरोबर मार्गाला लावतात. अशा साधकाला संताचा आधार असल्यामुळे संतही त्यांची चिंता करतात. आणि तुकोबरायाकडे असा साधक गेलेला. महाराज तुकोबराय काय करावं खूप चिंता वाटायची. महाराज ही चिंता प्रत्येकाला वाटत नाही. चिंता प्रत्येकाला वाटायला पाहिजे, पण ही वाटत नाही. कारण आपल्याला माहितीये मनुष्य देहाची इति कर्तव्यता आहे शेवट गोळ करण्यात. बरोबर आहे का नाही.
की कशा करता परमार्थ करायचा आहे, कशा करता करायचा आहे, कानो भरायला जरी करणे असेल गोड शेवट पाठ करा, भक्तिभाव बळकट धरा. कशा करता दर्पण जरी करणे असेल गोड शेवट गा. कारण मला ज्याचा शेवट गोड झाला त्याचं मानवी जीवन सफल झालं. येतं करायचं ज्याचा शेवट गोड झाला, शेवट गोड झाला म्हणजे त्याच्या त्या लुकती झाली. माणसं म्हणते ना काय गोड झालं हो त्याचं वरायनं 2-4 गाव जेव घातले. तो गोड शेवट असतो, गोड शेवट नसतो असं नाही. तो गोड शेवट असतो पण मेलेल्याचा नाही, खाणारायचा. तो शेवटपणा करता गोड झालाय, खाणारा करता. आता ते खाई न कोणी काही न कोणी, खाणारा करता गोड असेल तिच्या करता गोड नाही. त्याच्या करता गोड कधी होत असत, भवसागर पार झाल्यावर होत असत. त्याला मोक्ष म्हणतात, त्याला अपवर्ग म्हणतात. मोक्षाची व्याख्या करत असताना माहिती आपल्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःखाचा कार्यासह कारणासह दुःखाचा नाश आणि न संपणारा आनंद. संपणारा या विषयातून आनंद आहे पण संपणारा आनंद आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद कसा आहे, अद्वय द्वैत रहित तो आनंद असावा, नित्य आनंद असावा, नित्य निरामय. निरामय अमय शब्दाचा अर्थ आहे दुःख आणि निरामय शब्दाचा अर्थ आहे दुःख रहित. दुःखाचा लवलेश न राहता मिळणारा आनंद तो काय असतो, आनंद असतो. अशा प्रकारचा मोक्ष मिळवणं त्याला ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीत अपवर्ग म्हटले. अपवर्गाची खाणी उघडली, अपवर्ग म्हटले. अपवर्ग म्हणजे काय, ज्याच्यात प वर्ग नाही ते, ज्याच्यात प वर्ग नाही त्याला काय म्हणतात, अपवर्ग. प वर्ग नाही. आता पहा, संसार पार होऊन जाणं याचा अर्थ काय, भवसागर तरुण जाणं याचा अर्थ काय, प वर्गातून पार होणं. प वर्ग, प वर्ग म्हणजे पची जी लाईनी, पची क ख ग घ तुला काय न ट ठ ड ढ ट ठ ड ढ न चे चे ज झ त्र आहे ना, त्र आहे ना, त्र आहे ना, त थ द ध न प फ ब भ म. ज्यात प नाही, ज्यात फ नाही, ज्यात फ नाही, ज्यात म नाही त्याला म्हणतात मोक्ष. ज्यात प नाही, प्रत्येकाला संताचे प्रमाणे. ज्याला प नाही, प नाही शब्दाचा अर्थ ज्यात पाप पुण्य नाही. लागून येतो पाप
प्रत्येक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या कर्म तर घडतंय पण पाप पुण्य ज्यात लागल्या जात नाही बाहेरची अवस्था आहे. आपण ज्ञानेश्वरी पाहून आलो पाप पुण्य लागत नाही ती बाहेरची अवस्था आहे. तिथं पाप पुण्य नाही. पापाच्या नंतर काय येतं पुण्य. पापाच्यानंतर पुण्य. त्या लाईन मध्ये काय येतं पापाच्यानंतर पुण्य येतं. तुम्ही शिकले नाही शाळेत लिहायचं ना पतंगाचं पच्यानंतर फळ. ज्याला केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागत नाही. काय बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. महाराज सुखात्मक अथवा दुःखात्मक ज्याला त्या कर्माचं फळ भोगावं लागत अशी अवस्था आहे. ज्या ठिकाणी गेल्यावर पाप पुण्य लागत नाही जिथं गेल्यानंतर त्या कर्माचं फळही भोगावं लागत नाही. त्याच्यानंतर काय येतं काय येतं ज्या ठिकाणावर गेल्यावर बंधन नाही. बंधन नाही. मुक्त का सया म्हणावे बंधनाची नाही ठावी. हे बंधनच नाही. बंधनाचा तोडो फासा देहो आशा नाही त्याची घेता शिरी वैल दुरी निज पंथ. बंधनच नाही तिथं. कोणतंच बंधन नाही. ना कर्माचं बंधन ना मायेचं बंधन. बरं सगळे माणसं आपण बांधलेलो आहोत कर्मानुबंधीने मनुष्य लोके. भगवंत सांगताय कर्मानं सगळे माणसं काय झालेले आहेत बांधलेले. अरे ते नाही देव जरी असेल कर्माला बांधले नामा म्हणे कर्मरेखा देवादिका कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण शपातला कर्मे दशरथ वियोगे मेला. वियोग घडला सीता देवी. मोठ्या मोठ्यांना महाराज कर्माने हलकावे दिले. मोठ्या मोठ्यांना दिले. काही चालत नाही. प्रयत्न करणाराच आहे. रावणासारख्याच नाही चाललं. पुन्हा पुढं कर्मे घेता चोले प्रयत्न करता काय चले. प्रयत्न करता
काही नचले. रावणासारख्याच नाही चालत. रावणाला एक मुलगी होती म्हणा, तुम्हाला माहिती असेल कथा करायला कदाचित. रावणाला एक पोरगी होती. आता ती कोणत्या बायकोची होती हे मला नाही माहिती. कारण त्याला बायका तिथल्या त्या 16,000 बरोबर 80,000 म्हणजे कृष्णपेक्षा 5 पट. 16 पंचे 80. कृष्णाला 16,000 तर त्याला 80,000. त्यावेळी असेल का त्या बायकोची पोरगी द्यायची. ती पोरगी झाली आणि त्या 5च्या दिवशी त्यांनी भविष्यकाळ बोलावलं. म्हणजे हिचं भविष्य सांगा, भविष्य सांगा म्हणजे. आता भविष्य सांगा तर त्यानं ते पाहिलं तर ते म्हणला महाराज जाऊ दे, त्या लहानपणी त्या यश दिसत नाहीत बरोबर, सांगू मग 10, 5, 4, 2 वर्षानं. रावण म्हणला जमणार नाही, आजच सांगू. तू भविष्यकाळ कशाचा आता सांग. आपल्या कीर्तनकाराला असं रावण भेटत नाही एखादा. सांग या भंगाचा अर्थ आताच. नाही महाराज विचार करून का, विचार नाही तर चालवा. मग तर वाटतं आमच्यासारखे 50% महाराज तर पहिल्या तासातच लगेच बाजू करा माळी सगळं मोकळा. मी महाराजच नाही असा रावण भेटल्यावर नाही का नाही. राग म्हणे भविष्य काय करावं. त्याला भविष्य कळालं होतं पण त्याला सांगायची तुम्हाला महाराज तुम्ही मारसाल म्हणे. नाही महाराज सांग. त्याने सांगितलं महाराज हिचं एका घोड्याचा खरारा करणाऱ्याच्या मुलाशी लग्न होणार आहे. काढून रावणानं तलवार. मी म्हणे पहिलंच म्हणलो होतो तुम्ही काय करसाल मारसाल. मग रावणाने विचार केला. विचारलं करत होता मारत होता. त्याला विचारता एक डोकं होतं का. विचार करत असतो माणूस इतका करीतोय तर 10 डोक्याचा विचार म्हणून तो स्वर्गालोक गेला नाही का नाही. आणि मग त्याला तो विचार करा बाय मला तुला जिवंत ठेवतो आणि तुला घरी जाऊ देत नाही. आता माझ्या इथं राहावं लागेल. खायला काही भोग काही अडचण नाही. लेकरं बाळा बायका इथंच घेऊन ये, काही काम नाही करायचं. भोग बघायचे कशा करता. माझ्या मुलीचं जर लग्न घोड्याचा करारा करणार अशी झालं नाही त्या दिवशी मी मारणार. तोपर्यंत नाही मारणार. ठीक आहे म्हणे. पुढे झाली ती मुलगी मोठी. लग्नही झालं. राजाच्या मुलाशी विवाह झाला. राजाच्या मुलाशी इतका आनंद. लग्न गिग्न लावलं. वापस आला. पाहुणे वाटायला लावले. बोलवलं त्या गाडीत चालवत होय म्हणे मरायला तयार का. तू काय भविष्य सांगितलं होतं. एका घोड्याचा खरारा करणाऱ्या पोराशीचं लग्न होणार हो म्हणे. बरोबर आहे म्हणे. माझ्या मुलीचं लग्न कारण माझ्यासारख्याच श्रेष्ठ राजाच्या काय झालंय मुलाशी झाले. तो हसला. तो म्हणला बुडाकडे जाऊ नको. बुडाकडे जाऊ नको कारण माणसानं बुडाकडे जाऊ. आता याच्यात गोष्टी एक ब्राह्मण लयच मारा तो विधी निषेध पाळायचा. तो त्याला गंगेत स्नान करायला. आणि स्नान करायच्या आधी आचमन घ्यावं लागतं. असं थोडंसं पाणी घ्यायचं तीर्थ म्हणून आणि मग प्रवेश करायचा. त्यानं आचमन म्हणून पाणी घेतलं आणि पिलं. पिल्यावर त्याच्या लक्षात आलं पाण्यात भाताचा शीत पोटात गेला. ते गपकन पिलं मग अरे काही भात गेला पोटात. आता मग जाऊ दे गेला ते गेला. त्यानं विधी निषेध जाणणार होता जरा शुद्ध होता. तो म्हणला भाताचा शीत आला कुठून. इथं भाता शीताला याचा तो गोरी काहीतरी चालू आहे. भांडे धुणं काय कोणाचे येतं कसे येतं आपली पवित्रता राहिली का नाही म्हणून गेलो तिकडं. एक बाई भांडे घासू लागली वर. त्याच्या लक्षात आलं याचं काय. त्यानं विचारायचं होतं तिला बाई तू कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे. तो स्वयंपाक कशाचा होता. कशाच्या स्वयंपाकाचे भांडे तेरशेचे होते का सत्तेचे होते. म्हणजे पवित्रता अपवित्रतेसाठी. आता त्या बाई बाबन पाहिला सकाळी तिला आनंद झाला. ती म्हणजे बाबा बरं झालं भेटले म्हणे तुम्ही. मला लय आनंद झाला. काय झालं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला मी प्रश्न विचारलो नाही तुमचा नंतर अगोदर माझा. हा म्हणे काय प्रश्न आहे. मग तिनं सांगितलं म्हणे ह्या म्हणे बाबा म्हणे काय म्हणे मी आहे मुसलमान आणि मी त्याला हिंदूचा नाव. मी मुस्लिम आहे म्हणे. मी हिंदूच्या माणसाची लग्न केलंय ना आम्हाला झालंय म्हणे पोरग. तर त्याचं नाव राम ठेवू का रहीम ठेवू. अरे 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 तो मला धर्म तर लगेच बसला. वर्ण संकर झालेल्याच आजचा आपल्या पोटात गेलं. तो म्हणला बाई तुझ्या पोराचं तुझं उत्तर नंतर देतो. मी एंड्रियल पेऊ का फाशी घेऊ या आधी मला सांग. अरे आता माझा धर्म काय झालाय भ्रष्ट झालाय काय करू. तसं रावण म्हणला. त्यांना सांगितलं महाराज बुडाकडे जाऊ नका आता झालाय ना लग्न ढकून नाही म्हणला. आणि मग ते बुडाकडे त्यानं शोध लावला तर त्या राजाला मुलगा नव्हता. वड्याच्या खरारा करणाऱ्याला मुलगा झाला होता. आणि तो सुंदर मुलगा राजानं त्याच्याकडून भीक मागून घेतला आणि वाढवला. सांगितले असे कर्मी घेता जोडी
प्रयत्न करता काही नचले कर्मा ते शंभूमानी आपण किती पळसी कर्माबेर बंधने कर्माचा आपल्याला किती दूर गेलो आपण तर कर्माच्या बाहेर जाऊ शकत नाही बंधने कर्माचा आपल्याला पण जी मुक्ततेची अवस्था आहे तिथं बंधन नाही ऐका नाही बंधनाचा फासाच तोडून टाकला कर्म देवावर आणून टाकेला घात आघात आम्ही बंधन नाही ऐका नाही हा आणि म्हणून बंधन नाही बच्यानंतर काय राहिलं गीता बरं आलं का भ म्हणजे भीती नाही पावलाला आपल्याला भीती आहे महाराज पावलाला भीती त्यांच्या मुक्तते अवस्थेत काही नाही भीती नाही आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळीक वैकुंठ भय नाही आता ऐसे वाटे जीवा पावलाला भय आपल्याला भीतीच नाही मग कायची भयाची म्हणजे मोक्ष मग कैसी भय चिंता भीतीच राहिली नाही महाराज कसलीच भीती नाही काय तुकोबारायचं जीवन होतं महाराज भीतीचा स्पर्शही नव्हता आपणही घाबरत नाही पण आपल्यापेक्षा खालचा असला तर मी का भेटतो का त्याला म्हणतो का आपण पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला होतो का तोंडावर म्हणतो का जर एखादा पंतप्रधान काय करायचं आहे आपल्याला ग्रामपंचायतचा मेंबर असला तरी बस झाला पंतप्रधान म्हणू शकतो आपण महाराज धारेवर धरला छत्रपती शिवाजी महाराजाला तुकोबारायांनी कशावर धार तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार कळलाय तुम्ही किती मोठे उदार आहात आमच्या पुढे उदारपणा दाखवायचा नाही कुणाला म्हणले तुकोबारायाला भीती नावाची गोष्टच नाही मला ना मरायची सगळ्यात मोठी भीती कशी आहे आपल्याला ठीक आहे मरण्याची भीती ज्यांच्या जीवनातून निघून गेली कोणतीच भीती नाही तुकोबाराय म्हणतात
महाराज नाथ महाराजांनी सुद्धा साधकाचं वर्णन धरोनी जीविकेची चाड न बोले गोड मन धरणी. मरण्याच्या भीतीनं जो मन खोट मन धरून गोड बोलतो तो साधकच नाही. मला तुकोबराच्या जीवनात भीती नाही, सगळ्या संतांच्या जीवनात भीती नाही, भय नाही. त्याच्यानंतर काय राहिलं? त्याच्यानंतर मरण नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. मरायची गरज नाही, पाप पुण्य नाही, कर्माचं फळ भोगायची गरज नाही, बंधन नाही, भीती नाही. आणि मरण ज्यांच्या जीवनात नाही एवढ्या गोष्टी मिळणं म्हणजे मोक्ष मिळणं. त्यालाच म्हणतात भवसागरातून पार होणं. त्यालाच म्हणतात पार. असं झालं नसेल तर तो पार झालेला नाही अजिबात नाही. त्याला म्हणतात भाऊ. मग असा एक साधक सगळं त्यानं चिंतन केलं आणि तुकोबरायाकडे गेला. महाराज सारखी चिंता वाटतो. कसली चिंता रे? परमार्थिकांची चिंता करायची असते का? तुकोबराय म्हणले अजिबात चिंता करायची नाही. मस्त दाखवून आणायचं. परमार्थिकांची चिंतन करावं का चिंता करावी? काय करायची? चिंता करायची चिंताच करायची नाही महाराज. काय चिंता करायची म्हणले? चिंता मला महाराज तशी संसाराची चिंता नाही हो, लेकरा बाळाची मला काय नाही. लेकरा बाळाची काय नाही चिंता आहे. मग मला उद्धाराची चिंता आहे. कसा याच्यातून पार होऊ याची मला सारखी चिंता लागली. तुकोबराय म्हणजे चिंता करू नका, काय करा भवसागर तरता. चिंता आहे ना, अजिबात चिंता करू नको. काय चिंता करायची गरज त्याची? आपल्याला काय चिंता करायची गरज? अजिबात चिंता करू नको. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. म्हणून चिंता करू नका म्हणताय तुम्ही ना. आता काय एवढं सोपं आहे काय? ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ्ये करेता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ्ये. पहिल्याच अध्यायात माऊलींनी याचं वर्णन करत असताना म्हटलंय, काय म्हटलंय? ए आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणी. मोठ्या मोठ्या नाही तर दादा फटका झाला. मोठ्या मोठ्या न झालं. नारद चुकला चाळा भजनाचा इंद्रा पडली बगे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला चाळा भजनाचा. मोठ्या मोठ्यानं दगा फटका दिला.
फासला इथं, हे काही सामान्य गोष्ट आहे का महाराज? ब्रह्मदेवासारखा फासला या मायेत. वेदार्थाचा गोवा कन्या अविनाश. गोवा म्हणजे निर्माता, ज्याने वेद निर्माण केले तो फासलाय, तर वेद वाचणाराचं काय होईल? बघा ना महाराज, निर्माता फसलाय, निर्माता फसलाय, तर वेद वाचणाराचं काय होईल विचारायची गरज आहे. अशा प्रकारचं म्हणले महाराज. अवघडे अवघडे अवघडे, खूप अवघड. तुका बरं म्हणजे सगळ्यात सोपं आहे, आपल्या करता सोपं आहे. योग्या करता अवघड असे, योग्या करता म्हणजे तुझ्या करता नाही. तू म्हणशील माया करता अवघड, तसं तुझ्या करता, तुझ्या करताय नाही. योग्या करता योगी लोक, योगी लोकांकरता अवघडे, जपी तपी लोकांकरता अवघड आहे, संन्याशा करता अवघड आहे, पण सगळ्यात सोपं भक्ता करताय. भक्ता करता काहीच नाही, मला काहीच चिंता करायची नाही. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तेषां नित्याभियुक्ता तेषां सुलभ पार्थ. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तेषां हम सुलभम. विठ्ठल विठ्ठल. कोणा करता? आमच्या करता सोपा आहे, तो बरोबर आहे म्हणतात. सोपा आहे, सोपा आहे आमच्या करता, सोपा आहे. माऊली भगवंत स्वतः सांगतात, मी त्याच्याकरता अगदी सोपा आहे. किती सोपा आहे? त्याच्या हातचं खेळ नाही, त्याच्या हातचं खेळ नाही. मला अशा प्रकारचा काही चिंता करायची तुला गरज नाही. सहज येत एकची लीला तरली, जे सर्व भावी मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जाळ. आहे का नाही? मला त्याच्याकरता अजिबात अवघड नाही. तुका बरं म्हणतात, चिंता करू नको. खरी खरी तसा चिंता मग काय करा? अरे आपला मालक उभा आहे ना पलीकडं, त्याच उत्तर अर्थ इथे पहिल्या चरणाच. आपला मालक आहे ना पलीकडं, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून. कोणत्या गावात हे कटीवर कर ठेवून त्यो? ठला ठला भीमा तिरी एक वसविले नगर.
येईल विसावारे भीमा तेरे एक वसविले नगर त्याचं नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी म्हणजे मालक अशा प्रकारचा महाराज पंढरपूर या गावामध्ये तो कमरेवर हात देऊन राहिलेला आहे. पंढरपूर या गावामध्ये कमरेवर हात देऊन राहिला. काय कारण? कमरेवर हात देऊन नाचत 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 जाऊ त्याच्या गावात. त्याच्या गावात कसं जाऊ? नाचत जाऊ. नाचत आनंदानं जाऊ. नाचत जाऊ. काय अडचण आहे का नाही? बाऱ्या धरीत नाही जाऊ. बारी धरत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या बिस्किट कधी येईल पुढे रे. असं नाही, नाचत जाऊ त्याच्या गावात. आनंदानं आम्ही त्याच्या गावाला आनंदानं जाऊ. मला नाचत जाऊ. काय त्या गावाचं वर्णनेच्या गावात पाय. पण रात्री ऐकलं वर्णन. काय वर्णन आहे महाराज? सुदर्शन घरटी करी गणपुरी ऐशी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी सुदर्शन घरटी करी रिगणपुरे कळिकाळा. अशा प्रकारचे नगर आहे. भीमा नदीच्या तीरावर आहे. तिथं तो कमरेवर हात देऊन उभा आहे. विटेवर उभा आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद. अशा प्रकारचा तो परमात्मा कमरेवर. का कमरेवर हात दिले? त्याचे अनेक कारण सांगितले. अनेक भक्तांनी आपापल्या भावनेनं कारण सांगितले. कुणी कुणी म्हटलंय 28 युगाचा उभा आहे. उभा कशा करताय? वाट पाहायला. वाट पाहे उभा. वाट पाहे उभा. उभा वाट पाहे. बसून वाट नाही पाहायला. उभा वाट पाहे. उभ्या उभा राहून काय पाहायला? वाट. मग भक्त यायला उशीर व्हायला लागला. मग वाट पाहत उभा असल्याचे सहज हात कुठं जातात? असं हात गुण खूप येतो बा. कधी येतो बा. सहज म्हणून कमरोवर हात ठेवले. कमरोवर हात ठेवून भक्ताची वाट पाहायला लागला. बर. एका भक्तान म्हणलं त्याच्या बापाच्या इथं 9 लाख गायी होत्या. 9 लाख. पांडुरंगाच्या बापाच्या इथं. पांडुरंगाचा मायबाप कोण? पांडुरंगाचा बाप कोण? एका वाक्यात उत्तर द्या. लक्ष्मण. झोप नको. पांडुरंगाचा बाप कोण? आपण त्याची भक्त आहे. त्याचा बाप कोण? तुम्ही महिन्याची वार केली. तुम्ही जा. पांडुरंगाचा बाप कोण? बाप नाही का? कोण मग? अरे 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 आपल्या देवाच्या बाप मायबापाचं नाव माहित नाही. वसुदेव देवकी नंद यशोदा. वसुदेव देवकीच्या पोटातून आला आणि यशोदेनं सांभाळला. अशा प्रकारचा तो. तिथून तही आलाय. होताच काय होता क्षीरसागरी मही दाटली असुरी म्हणून या घरी गवळ्याचे अवतार केला. पुंडलिके गोवा तुझं पंढरी ये देवा. तू का म्हणे भावांसाठी हाती सांपडसी. पण पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी मुनी झाला येता आला. आला म्हणजे पुंडलिका करता आला. दुसरं एक कारण होतं. काय कारण होतं? त्याची आलती बायको रुसून. बायको रुसून आली. आता कुणीकडे गेली असेल, कुणीकडे गेली असेल, कुणीकडे गेली असेल. हिंडू लागला बिचारा. पाहत याला विचार त्याला विचार. वन पाहिली का हो? म्हणजे बायको दिसली का हो? बायको चुकली स्टँडवर. पण याची चुकली बस स्टँडवर. असं झालं ते. तिंडत द्वारका येऊन आला. द्वारका कुठे? द्वारका कोण्या भागात आहे? हिंगोली कुठं? परभणी कुठे? द्वारका हे गुजरात मध्ये. गुजरात या साईड सरळ सरळ इकडच्या साईडला द्वारका येते. इकडे द्वारका येते. सुरत आणि तिथलं पुढे द्वारका येते. द्वारका तिकडून निघाला बाबा.
तिकडून निघाला पाहत पाहत वरच्या बाजूनं कर्नाटकात गेला. अगोदर पंढरपूरला नाही आता पाहणारा माणूस काय डायरेक्ट फोन तोडत होता की इथे म्हणून कर्नाटकात गेला. कर्नाटकात काही दिवस हिंडला. कर्नाटक राज्य मोठं. कर्नाटकात काही दिवस फिरला आणि फिरून 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 मग कोणीतरी सांगितलं असं लक्षण सांगितली अशी बाई असं तिचे बाबा गेली इकडं मागोवा घेत 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 कर्नाटकातून महाराष्ट्रात आला म्हणून कानडावो कर्नाटकातून महाराष्ट्रात आला म्हणून कर्नाटकू. नाही तर कर्नाटकाचा याचा कुठंच संबंध नाही. भागवतात कुठं संबंध. कर्नाटकात त्याचं मामाचं गाव नाही, त्याची सासरवाडी विदर्भ कौंडण्य. भीष्मक राजाची काय मुलगी. सासरवाडी नाही, माम्याचं गाव नाही, मावशी नाही, मेवणी नाही, कोणीच नाही कर्नाटकात त्याचं. पण ते तिकडून आला म्हणून कर्नाटकाचे लोक पंढरपूर जास्त येतात आपल्यापेक्षा तेच राहतात. हा कारण ते तिकडून त्यांच्याकडून पार्सल इकडे आले. हे पार्सल कोणीकडून आले फिरून तिकडून आले आले तर कर्नाटक तिकडच्या बाजूला आहे. पंढरपुराहून कोल्हापूर आणि कोल्हापूरहून कर्नाटकची बाँड्री लागली. बाँड्रीची कोल्हापूर म्हणजे बाँड्रीच. इकडे जर गेला आपण नांदेड भागात तर आंध्र तालुका आपला देगलूर शेवटचा तालुका आपला महाराष्ट्राचा. देगलूरच्या पुढे 5-50 किलोमीटर गेले की कर्नाटकचीच बाँड्री लागली. देवणी नावाचा तालुका आहे. देवणी नावाचं ते गाव आहे, तिथून कर्नाटकच लागतं. बरोबर आहे का नाही. कर्नाटक लागले इकडून. मग तिकडून तो आला. तिकडून कोल्हापूर साईडनं आला. कोल्हापूर साईडनं आल्यामुळं तिकडून आला अगोदर. आता मंदिर आहे तिकडच्या बाजूने आणि रुक्मिणी माता बसली होती दिंडीरवानात. दिंडीरवर कोण्या बाजूला तिकडेच गोपाळपुराच्या पलीकडून नाही. दिंडीरवर माहिती आहे ते बाया बांगड्या बिंगड्या भरतात तिथे लेकी बाळी ते दिंडीरवन म्हणजे ते असं ओळख करून गेली म्हणजे लक्षात माहिती ते दिंडीरवन येव ते दिंडीरवन. ती बसलेली माऊली तिथं वन जंगल होतं त्यावेळेला आणि तिथं ती माऊली. आणि तू आला तिकडून आला तर एक बाबा तिथं मायबापाची सेवा करताना दिसला. पुंडलिकराय सेवा करत बसत दिसला. विचारावं बघावं ए बाबा अरे मी आलोय तुझ्याकडं मला बोल मला जाऊ दे माझ्या बायकोचं तिकडे बघायचंय मला बोल. आवाज नाही करायचा गप उभं राहायचं. मोठा माणूस जाता येत नाही मग बसायला टाकायला उठा होतं. माझ्या बाबाची लोक मांडीवर उठता येत नाही म्हणून जवळ वीट पडलेली होती अशी माग फेकली तर ती आज जिथं उभा आहे तिथं पडली. रामायच्या उभा राहिला उभा. कैसा रे तू धीट मागे भिरकावली राहिला बाबा. आणि पुंडलिकरायानं काय झालं ते उभा राहिला. पुंडलिकरायानं केलं आणि मग तिकडून आला होता बिचारा थकला होता बायकोच्यासाठी वनवन. 9 लाख गाईचं दूध काढून हातही काय झाले होते थकलेले होते आणि त्या गाईचं दूध काढून हात थकली म्हणून असा उभा राहिला उभा. काय करावं पुंडलिकरायाशिवाय जाता येत नाही. बायकोकडे जायचं इकडून तिकडे जाता येईना. आता उभा राहिला. पुंडलिकरायाची सेवा झाली. मायबाप उठले. पुंडलिकराय पॉप 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 ते रूप पाहिलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवानी
देव म्हणले बाबा आता झालंय, मी बराच टाइम उभा आहे, तुझं झालं असेल, मला जाऊ दे, माग बरं काय मागायचं तर पटकन मोकळं कर, मला मोकळं कर. पुंडलिकरायाने सांगितलं मागेल तर द्यावं लागेल, हा द्यावं लागल, शब्द बदलाईल चालणार. तो म्हणला तो काय मी लोक सामान्य जन का रे, वचना फिरते अधमजन नारायण तू नव्हे. सामान्य लोक वचन फिरतात, नारायण वचन फिरत नाही म्हणे. माग माग म्हणले काय मागायचं तर पुंडलिकरायानं मागितलं, असा उभा आहेस उभाच राहा. वचन दिलेलं होतं, महाराज उभा राहिला. आणि नुसता उभा नको राहू, काही लोकांचे काम कर. नुसता उभा नको तर काही लोकांचे काय कर, काम कर. काय काम कर, मोड पापी जैसे तैसे उतरे काशे लावणी, अशा प्रकारचे काम कर. महाराज संतांनी आज पुंडलिकराय बस नाही म्हणले आणि वचन दिलेले, पुंडलिकराय बस मनस्तोर बसायचं. अरे पुंड्या मातलासी उभे केले युगे झाले 28 अजून कान मनसी पैसा, अजून कान मनसी पैसा, अजून कान माझी युगे झाली काय अजून कान मनसी बैस. काय झालं पुंडलिक बसलो नाही. आणि मग त्यानं महाराज त्या वेळेला बकुळातही थकलेला होता वगैरे, हात ठेवली. महाराज पण इतका शब्दाला पक्का आहे, कोण एवढा पक्का आहे, एवढा पक्का आहे म्हणून तर विश्वास ठेवायच्या लायकीचा. याला की शरणागता शरण्ये मीच येऊ का, मला दिलेलं शब्द तो मोडत नाही, नारायण फिरत नाही शब्द अजिबात नाही. किती पक्का आहे. आपल्यासारखा एखादा पुंडलिकराय तिकडे दुसरीकडे सप्त्यात गेले त्याला असता बायकोकडे जाऊन म्हणतो, अरे मला उभं केलंय तिथं, तू जाय तरी सोडव मला काहीतरी. मला आज बायकोकडे दिंडीवानात पण नाही आला. आपल्यासारखे जाऊन ठेपे सांगते बरी आहे रुक्मिणी माता, ते रुक्मिणी मातेला सांगते तो बाबा तिथं मस्त बुद्धीचे लाडू हाणायला आहे. रुक्मिणी माता म्हणते माय आज बसली नाही होती खाली, नाही नाही उभाची, त्याची चिंता करू नको, पण नाही फिरला वाचनालं असा उभा राहिला. एक कारण तेही सांगितलं. दुसरं एक कारण महाराज आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं. शंकराचार्य भारत भ्रमण करत असताना पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यावर ते पांडुरंगाचं रूप पाहिलं. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावरम, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावरम जगन्नितं पाणी मंडना मंडनम मंडना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैरवलासं विठ्ठलं चिंतयामि. अशा प्रकारचं ते रूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर वेडच लावून आले. पाहिल्या वेद लावी ऐश जीवी जडोनी, अशा प्रकारचं ते रूप आहे. ते पाहिलं, त्याचं पांडुरंग अष्टक केला, 8 श्लोकात त्याचं वर्णन केलं आणि त्याच्यात कमरेवर हात का ठेवले याचं वर्णन केलं. प्रमाणम भवापी रिदम मामकानाम, मामकानाम भवाब्दे प्रमाणम. माझ्या भक्ता करता भवसागराचं पाणी कमर इतकंच आहे हे सांगण्याकरता शंकराचार्य म्हणतात त्यांनी कमरेवर काय ठेवला, हात ठेवला भवसागर तरता.
कमरेवर हात ठेवून आहे ना तो सांगायला आहे ना की माझ्या भक्ताला या पलीकडचा माणूस म्हणायला आहे अहो या कमरे इतकं पाणी आहे काय भीती आली काय द्याल माणूस नदीच्या काठावर पलीकडे गेला म्हणतो मी अहो या पाणी किती आहे फक्त कमरे इतका माणूस मोकळ्या मनात जातो तसा तो हात ठेवून सांगायला आहे की भाऊसागराचं पाणी किती आहे माझ्या भक्ता करता कमरे इतकं वा 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 म्हणजे मग काही अडचण नाही काही अडचण नाही निश्चिंत राहू निश्चिंत राह खुशाल बुंदीचे लाडू आणून झोपू मग निश्चिंत म्हणलं बासुंदी वारकऱ्याला काय काय खायला नाही मला जे न मिळे ब्रह्मादिका ते कोणाला मिळतं वारकऱ्याला मिळतं ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ हे काही सामान्य आहे का महाराज ज्या प्रकारचं म्हणले खाऊन झोपू का मग तसं नको करू काय कर मिठी मारा म्हणजे पंढरपुरात जायचं सोडायचं नाही का पाय बसायचं बस धरून तुका बऱ्याच म्हणले त्याचे पायी घाला मिठी मिठी घालणं त्याच्या पायावर शब्दाचा अर्थ चिंतनाच्या माध्यमातून त्याच्या नामाचं रूपाचं काय करायचं चिंतन चित्तानं पायाला मिठी मारायची चित्तानं चित्तानं एकदा पायाला मिठी मारली काय माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया माझ्या चित्ताची तुझ्या पायाची एकदा मी भेट झाली पुन्हा सुटायचं नाही म्हणून त्याचे पायी घाला मिठी बरं मग तो आता या पलीकडनं तो तर काही पैसे घेतो का पैसे नाही घेत मोलने घे जगजेठी जगाचा मालक घेतो त्याला काय करायचे आपल्या पैशाची जगजेठी मोलने घे मग बरं फुकट म्हणल्यावर मग अडचण नाही आणि फुकटही बी नाही पैसे घेत नाही फुकटही नाही आणि पैसे घेत नाही मग महाराज ज्या देशात जायचं त्या देशातलं चलन वापरावं लागतं बरोबर ना ज्या देशात जायचं आपले पैसे जमा करायचे आणि तिकडचं चलन घ्यायचं या भगवंत रूपी देशात हे धन चालत नाही मग भावाचं धन लागतं भावाचं धन
भावाचं म्हणजे आपल्या भावाचं दोन चार भाऊ असले की आपल्याला दंड मोठे भावाचं ते दंड नाही, भाव लागतो भाव. महाराज काही नलगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाची, बस बाकी काही नाही. म्हणून भावा एकासाठी महाराज भाव जर असेल तर मग तो काय करतो, पलीकडून अलीकडे येतो आणि काय करतो, खांदावा या पुढ्या. तुम्हाला चालायचंय काम नाही, किती पाणी असलं लेकरू बापाच्या खांद्यावर असलं, किती का पाणी असं आपल्याला काय करायचं, बाप खांद्यावर धरून पलीकडे आलाय ना. लेकराच्या पायाला सुद्धा पाणी लागत खांदा, पण भाव हा तेवढी पूर्तता करावीच लागते. खांदा वाया पुढे. म्हणून तुम्हाला तुकोबाराने म्हटलंय, खरं जर हित करून घ्यायचं असेल तर आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही संकोच धरू नको, कोणाचा विचार करू नको, देवा पायी भाव ठेव नको, कोणाचा विचार करू. तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराने मला वाटतं 6 आचरणाचा आपण घेतो आहे ना, 5 का मग दृष्टांत आपलं हित पाहायचं. पण लोकांवर जर लोकांचा विचार करत बसलो तर आपलं कधी पार होईल. आपल्याला तेल आणि सिरुसला वेडा, रागे कोरडे खातो बेडा. बरं म्हणतात आहे की नाही. एका माणसाचं पहिले कशी होते, ज्याच्या जो जाती त्याला त्याचा त्यानं काय करायचा धंदा. आता कोणी कोणता धंदा टाकले, बाम नाही दुकानात टाकले, बाम नाही दादा कटिंग करायची, फेर सोडून बुटाची आपल्याच्या तर भरपूर येतं. काही नाही आता, काय असं अडचण नाही, आता काय अडचण नाही का नाही. आता फक्त एकच, ज्याच्यातून मिळेल तो धंदा, नाही मिळाले की धंदा सोडून असंच तेवढे. मग काय सांगलं मी सदस्य ती नाही बघ हे चालू होतं काय काय त्याच्यातून मिळून ते नाही, ते शेवटचं झालं गुड पिटून होतं खांद्यावर निघलो होतं. बरं ठीक आहे, कोणी सांगा 10 रुपये मिळवा. तेल निशी रुसला वेडा, सांगू की तेल गावात तेल विकणारी एक बाई, आणि त्यातून तिथं झालं भांडण. तो मला तू ह्या दुकानात येणार नाही, तेल नेणार नाही. तू कोण म्हणजे तिचं काय जातोय रागात आला, तूच कोरडं खायला बिना तेलाच. पुढे इथं आपण पाहिजे संकोच तो न धरी काही, नाडिले लोका टाकीला गोह, गोडीले डोके सांडीला मोह. नाडिले लोका टाकीला काय नाही, गोडीले डोके सांडीला मोह. काय पाहिजे, शेजारणीच्या गेली रागेल कुत्र्याने घर भरली, शेजारीच्या भांडणं करून गेली, मी येणार नाही आता, मी असं नाही, मी तसं नाही, सांगूच का जर शेजारणीच्या गेली रागे तुमच्यासाठी वन्स मोर काय नाही. 2 बाया वाटा मोठा घेतलेला जोत, त्याच्यावर 2 घर, त्या बाया त्याची लागले भांडणं, म्हणजे भांडणही चालून कामही चालू. महाराज म्हणले ना, आई बोला भांडता, तोंडात भांडणही चालून कामही चालू. शेजारी लागली भांडणं. आता एक खूप लागली भाकरी, तुला भले 4-5 जणांच्या भाकरी करायच्या. आता ते पहिल्या भाकरी, पहिल्या जुन्या बायाच्या, चूल पेटलेली, भाकर थापायलेली, एक भाकर भाजलेली, एक तव्यावर, एक हातावर, 7-8 भाकरी चुलीवर, दुलटीत नाही. 7-8 भाकरी चुलीवर. हे गॅसवर भाजायलेत म्हणा. आता आपणच खायला तो काय खायले तुम्ही, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी गॅसवर भाजतात म्हणा, चांगल्या भाजतात मला चुलीपेक्षा, तुम्ही खाऊन पाहू दे. अरे अशा 7-8-10 भाकरी तिथं, मग तिथं चाललं, तो पिठाचा डबा आहे तिथं, ते डोळ्या पुढे सगळे आला, आमचं चांगलं भांडण सुरू झालं. तिला आला राग आला, आणि ती म्हणे मला असं बोलली तसं बोलली, दिलं ते पिठ टाकून हातातलं, भाकर जळू दे म्हणे, मरू दे, मी चालले म्हणे घर सोडून. कोणाचं, तिचंच गेली घर सोडून. गेली तर ते एक कुत्रं बसलं होतं दारी, ती वाटच पाहू लागलं, काही भाकर हानी तो, पण त्याला काही चान्सच भेटत नाही. त्या तिचं लक्षच कुत्र्याकडे.
छान ती बाई बाहेर गेलो त्या मागं पाहिलं पुढं पाहिलं येते गाय येते तिकडून पाय तिकडून एक भाकर हाणली पळत पळत हाणली तर तोंडात धरली रस्त्यानं. मला कुत्र्याचं एक तुम्ही लक्ष देऊन पहा आणि ते पाहिलंय असं कुत्र्याला तुम्ही भाकर फेका जागीच खाते, चोरून नेलेली भाकर जागेवर कधीच खाणार नाही. कुत्र्याला हुशार राहते का झोपाय कधी जाग्यावर नाही खाणार नाही ती लांब नेऊन. आणि तुम्ही अशी जेवता जेवता फेका मस्त पाय पुढं करतोय आणि मस्त खाता कुठं तरी लांब नेऊन खाईल. डबा काय काय मग तो डबा त्या भाकरी त्याला तर मग इकडे तिकडे माणसं म्हणजे ज्ञान पाय तिकडे जाईल पाय तिकडे कुठं पाहिजे अडचणी जाऊन त्याला काय केली असेल भाकर खाल्ली असेल तर कुत्र्यान भाकर उडली पण धाकच बाई होती का काय त्याला वाटलं मी एवढा मोठा सायकल सोडून मोकळा कस काय जाईल बाई म्हणून तो ते कुत्र रस्त्यानं पळालं तर चुकून 2 कुत्रे आले ज्यारी कुठे पंगत त्याला वाटलं अख्खी भाकर मिळाली तुकडा टाकतंय कोणी आपल्याला अख्खी म्हणजे कुठंतरी अन्नदान द्वादशीची पंगत चालू आहे. अरे कुठे त्याने घर नंबरच गेला जामणी पण बाई नाही पंगत नाही चोरून आणून लागते हिंमत असली जाणी हिशोबानं एक जण लक्ष ठेवा आणि एक जण भाकर आणा असं केलं. ते गेले दोन गेले त्याने मागं पुढं पाहिलं दोघांना 2 भाकरी आणल्या ती 2 गेले तर पुन्हा 7 जाईन ते पाहिलं कुणीकडे म्हणले त्याने सांगितलं गेली. आता ते 7 कुत्री आले त्या भाकरी होते ते गेले घेऊ आता ते सगळ्या गावात कुत्र्याला माहीत झालं ना की आमच्या गल्लीत आमच्या घर नंबरवर मुक्त अन्नदान मग काय नाही पोटभर हाना ते आले पण केलेल्या भाकरी नाही पिठाचा डबा उलटा पाडून हाणला त्याने काय पिठाचा डबा मोकळं केलं अख्खं खळ कशानं भरलं शेजारणी कुत्र्या. मग मला सांगा तू बरं म्हणता शेजारणीच्या गेली रागे आणि कुत्र्याने घर भरली मागे नुकसान कुणाचं झालं कोणाचं झालं नुकसान आपलंच. तसं तुम्ही त्या दिवशी म्हणले मी पुन्हा पारावर येणार नाही शेजारणीच्या गेली रागे काय सांगायचं आपले हित आपण पायी हा सिद्धांत आहे त्याचा. पिसा रागे भाजली घर नागवलीत ये नेले एका बाईच्या घरात पिसा झाला मग दुकान कराव घरातले कपडे वाळू घालाव काही कराव तिने प्रयत्न केला त्या पिसात जाईन पिसा माहिती ना त्या पिसात जाईन केलं घर फुकून आता मेल्या का नाही म्हणे मेल्या कोण म्हणजे एक मेल्या शिवी आणि एक मेल्या द्यायचा जीव गेला. आता नाही का म्हणे कशा जळून तड गेल्या बाई तू घर गेलं ना पिसा रागे भाजिले घर नागवली ते नेणे शेवटचा दृष्टांत तुकोबरा यांनी तर त्याला वाचा रागे फेडिले वाचा रागे फेडिले सावले देखिले जगे विठ्ठल विठ्ठल आणि हित कशात आहे त्याला शरण जाण्यात आहे का नाही. मनवनी शरण जावी सर्व भावी देवासी तुहा उतरेल पार भव दुस्तर नदीचा त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदा वाहे पुण्या. महाराज तुकोबारे म्हणतात काही संसारे सोडू नका सुखे करावा संसार 2 न सांडावे 2 वार 2 वार सोडू नका बस्तर वाना ना आईतवार एक पंचा बाजार आणि एक देवटाचा बाजार न सांडावे 2 वार म्हणजे आषाढी आणि कार्तिकीचा सोहळा कार्तिकीचा सोहळा
चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा सन्निध पिक पिकले घुमरी महे प्रेमन समाये अंबरी चतुर्भुज नरनारी म्हणून संडावे दोन्ही वार काय होईल दया क्षमा घर तुझवित येतील विचारत येतील दया क्षमा शांती परिणाम देव तुमच्या घरी येईल. आणि म्हणून काही चिंता करू नका म्हणले महाराज त्याच्या पायावर मिठी घाला त्याचं चिंतन करा रात्रंदिवस चिंतन करा. आमच्या पोटाचं कसं कारण आपलं मुख्य नित्य उठून या मग खायचं कसं खायचं कसं खायचं काय करायचं काय करायचं कृष्ण काय खायचं कसं करायचं भक्ती मुक्ती दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग उलगिल्या. तुम्हाला भुक्तीची चिंता नाही भुक्तीची आणि मुक्तीची नाही मोक्षही मिळेल आणि या लोकातल्याही भोगाची नाही का दैन्य दरिद्रता राहणारच नाही जीवनात. दैन्य दरिद्रता नाही दैन्य नाही दरिद्रता नाही पण कधी तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखल्या. ओळखणं शब्दाचा अर्थ आहे सेवा केल्यावर या पांडुरंगाची जर सेवा केली तर चिंता दैन्य दारिद्रता याची चिंता कोणतीच चिंता तुम्हाला राहणार नाही. असा आमचा परमात्मा उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी असा उदार आहे. मला अशा प्रकारचा भगवंत उदार आहे. भगवंताकडे आपण एकच मागूया आमच्या विषयी कृपा न होता उदार व्हा आणि आमच्यावरही तशी कृपा करा आणि महाराज भवसागरातून पार करा एवढी पंढरनाथ परमात्म्यांच्या चरणावर प्रार्थना करूया. आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित.